म्युच्युअल फंडमध्ये केलेली एस-आय-पी कशा प्रकारे रिटर्न जनरेट करू शकते, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये एका उदाहरणाच्या आधारे पाहू. म्हणजे तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासंबंधी योग्य प्रकारे एक आयडिया येऊन जाईल. फॉर एक्झाम्पल, जर आपण ₹10,000 मंथली एस-आय-पी सुरू केली आणि ही ₹10,000 एस-आय-पी जर आपण 10 वर्ष कंटिन्यू चालू ठेवली, तर या 10 वर्षामध्ये ₹10,000 महिन्याप्रमाणे आपले जवळपास ₹12,00,000 जमा होतात आणि कंपाऊंडिंग इंटरेस्ट ॲज पर गव्हर्नमेंट 12.62 या व्याजदराने त्या जमा झालेल्या ₹12,00,000 10 वर्षानंतर जवळपास आपल्याला ₹23.15 लाख कमीत कमी मिळू शकतात. ही जर एस-आय-पी आपण जर 15 वर्ष चालू ठेवली ₹10,000 महिन्याने, तर आपले जमा होतात ₹18,00,000 आणि 15 वर्षानंतर ते व्हॅल्युएशन जवळपास 50 लाखाच्याही पुढे गेलेलं बघायला भेटतं. जर आपण थोडं दीर्घकालीन प्लॅन केलं किंवा आपल्याकडे तेवढा जर कालावधी असेल, तर आपण ₹10,000 एस-आय-पी जर 20 वर्ष चालू ठेवली, तर आपले जमा होतात ₹24,00,000 आणि 12.62% चक्रवाढ व्याजाप्रमाणे या 24,00,000चे जवळपास कमीत कमी आपल्याला ₹99,00,000 म्हणजे 1,00,00,000 पर्यंत त्याचं व्हॅल्युएशन जाऊ शकते. म्हणजेच काय, जसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट वाढवत जाता, लाँग टर्म करत जाता, तसं तुमचे रिटर्न्स जनरेट होत जातात. पहिल्या 10 वर्षामध्ये तुम्हाला जवळपास 2 पट रिटर्न जनरेट होतात. पुढच्या 15 वर्षामध्ये 3 पट जनरेट होतात आणि 20 वर्षामध्ये जवळपास 4 पट रिटर्न जनरेट होतात. जर तुमचा कालावधी थोडा मॅक्स असेल, 25 वर्ष असेल, तर जवळपास 9 पट तुम्हाला रिटर्न त्या ठिकाणी जनरेट होऊ शकतात. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये जेवढे जास्त दिवस तुम्ही गुंतवणूक कराल, पेशन्सली कराल, तेवढे जास्त तुम्हाला या ठिकाणी रिटर्न जनरेट होण्याचे चान्सेस असतात. तेव्हा आजच तुमची एस-आय-पी प्लॅन करा आणि ते कोणत्या ठिकाणी, कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये कशाप्रकारे गुंतवणूक करायची यासाठी आम्हाला संपर्क करा. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.